चला मॅच मैदानावरती चालू करायची आहे. एका बाजूला गावडे जांभिवली आणि त्यांच्या विरोधात असेल टीम बल्लाळेश्वर आळी आंबिवली. या दोन संघादरम्यान मॅच मैदानावरती आता पाहायला मिळेल. मगाशी मॅच खरं तर अगदी आतिडेची जी मॅच झाली त्या सामन्यामध्ये खरं तर हारता हारता जिंकली ती आळी आंबिवली टीम आणि जिंकता जिंकता हारली पाली टीम. आणि एक चांगली स्पर्धा आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. आणि आता हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात या दोन्ही संघांनी एक एक संघाला परास्त केलं आणि आता या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीची दुसरी लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि उद्या जे सामने होतील ते आयोजक आम्हाला सांगतात की ठीक 10 वाजता पहिला बॉल खेळपट्टीवरती पडेल. ज्या कोणत्या संघाची पहिली मॅच असेल त्यांनी ठीक 10 वाजता या मैदानावरती उपस्थित राहायचंय, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण या विभागातील एक दर्जेदार आयोजन आहे आणि आयोजकांची अशी इच्छा आहे की सगळे मॅच या 5 ओव्हरच्या व्हाव्यात आणि त्या कारणानं आपण लवकरात लवकर या मैदानावरती उद्या उपस्थित राहावं. 4 ओव्हरची मॅच असेल. एका बाजूला जांभिवली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आळी आंबिवली. टॉस जिंकला जांभिवली टीमनं आणि प्रथम निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. आणि पहिलं षटक नीरज गावडे मगच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खरं तर फार चांगला खेळ याच्या माध्यमातून या खेळाडूच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आपण बघितलाय. तोच आता गोलंदाजी मारकर तयार. पहिल्याच बॉलवर सन्मान दिला गेला. ज्या चुका खरं तर आळी आंबिवली संघानं पहिल्या मॅच मध्ये केल्या त्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण आता जर बघितलं तर नीरज गावडेचं आव्हान तुमच्या समोर आहे आणि एक ताकदवर ऑलराऊंडर खेळाडू अशा या संघामध्ये खेळतोय. अशा वेळेला तुम्हाला सुरुवातीच्या ओव्हरमध्ये चांगला धाबा, सुरुवातीच्या पहिल्या इनिंगमध्ये चांगला खेळ करावा लागेल. अन्यथा या सामन्यामध्ये नीरज गावडे हा नक्कीच हमी होताना पाहायला मिळेल, ज्यानं पहिल्या चेंडूवरती एकच धाव मात्र खर्ची केली. यावेळेला चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विकास विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी या चेंडूला गॅदर चांगलं केलं आणि त्यानंतर या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळेल ती एकच धाव. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. या चौक विभागातील संघ आज या मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले आणि फार चांगला खेळ आजच्या पहिल्या दिवसामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे पाहुणे सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितले. या व्यासपीठावरती बऱ्याचशा मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळाली. यावेळेला चांगला फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक, ताकदवर होतं त्या ठिकाणी. फिल्डिंग आहे त्या ठिकाणी. फिल्डर त्या ठिकाणी बॉल अडवते, चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेसंख्येच्या मदतीने 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 4 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. दोन्ही मातब्बर संघ आहेत. खरं तर रसायनी विभागातील बल्लाळेश्वर आळी आंबिवली, साई समर्थ बल्लाळेश्वर आळी आंबिवली आणि त्यानंतर जांभिवली अशा या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत मैदानावरती आपण पाहतोय. 4 बॉल संपलेत, 5 धावा धाव फलकावरती राहिल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं भार्गव आपल्याला पाहायला मिळतोय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही धावा जमवणं गरजेचं आहे. कारण 2 क्षेत्ररक्षक फक्त बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत. एक स्क्वेअर लेग मध्ये आणि एक लॉंग ऑन मध्ये. आणि अशा वेळेला तुम्हाला संधी असेल मोठे फटके मारण्याची, परंतु ती संधी मिळू देत नाहीये गोलंदाज नीरज गावडे. या मैदानावरती हमी होत असताना आतापर्यंत 5 बॉल त्याने फेकलेत आणि फक्त 5 धावा खर्ची केल्यात. 5 धावा खर्ची केल्यात. दोन्ही सलामीवीर फलंदाज, एका बाजूला आपण बघितलं हिरामन आणि दुसऱ्या बाजूला हरिओम आणि दुसऱ्या बाजूला रितेश सुर्वे, 2 फलंदाज आहेत. परंतु या चेंडूवरती चांगला स्ट्रोक, सरळ चेंडूला पाठवलं जात आहे. 4 धावांसाठी येतोय दणदणीत शेवटच्या क्षणाला चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं पहिलं षटक संपलं. बिनबाद ही जरी महत्वाची जमेची बाजू असली बॅटिंग करणाऱ्या टीमची, तरी बघितलं आपण तर फक्त 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहायला मिळतात. आमचे मित्र जांभिवली गावचे सुपुत्र रोहन गावडे या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. ज्या ज्या ठिकाणी जांभिवली संघ मैदानावरती उतरतो त्या त्या ठिकाणी रोहन आपल्याला त्या ठिकाणी जांभिवली टीमला सपोर्ट करण्यासाठी येत असतात. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. बरेचसे पाहुणे आणि अनिकेत निकम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा मित्रपरिवार खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना पाहायला मिळतात. बऱ्याचशा माध्यमातून खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, तसेच प्रत्यक्ष रूपी असेल, शुभेच्छांचा वर्षाव. अगदी जशी ही स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये चालू झाली तेव्हापासून आतापर्यंत शुभेच्छांचा वर्षाव या स्पर्धेवर होत असताना पाहायला मिळतो. आणि का होऊ नये, एक आगळं वेगळं दिमागदार आणि देखणं दमदार आयोजन उपसरपंच अनिकेत निकम
आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून खरं तर घेतलं गेलं आहे. आणि गेल्या 2-3 महिन्यापूर्वीपासून जी मेहनत ते घेत आहेत ती मेहनत आज मैदानावरती सफल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं, बिनबाद 9 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी पार कर पुन्हा एकदा तयार. तुषार यावेळेला चांगला चेंडू होता, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये थोडीशी त्यानंतर अशी गफलत झाली, तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती जरूर कंप्लीट केली गेली आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि खरं तर क्वालिटी काम आपल्याला पाहायला मिळते, क्लिअरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल पाटील संपूर्ण सूत्र हातात घेत असताना पाहायला मिळत आहेत. खरं तर ऑपरेटर पाहायला मिळतात, त्यानंतर अमोल असतील, त्यानंतर विघ्नेश पाटील असतील, हे सर्वच जण खरं तर या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फार महत्वाची कामगिरी बजावत असताना आमचे भार्गव ठोंबरे अगदी पहिल्या मॅच पासून षटकार त्या ठिकाणी चेक केला जाईल रिव्ह्यूच्या माध्यमातून. पंचांचा रिव्ह्यू आहे आणि अनिकेत त्यांनी आम्हाला पहिले सांगितलंय पंचांना जर डाऊटफुल असेल तरच ते रिव्ह्यू घेऊ शकतात, अन्यथा कोणत्याही प्लेअरच्या मागणीनुसार रिव्ह्यू मिळणार नाही. आणि पंच या निर्णयासाठी डाऊटफुल आहेत आणि जो डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अविनाश पारांगे सर खरं तर या ठिकाणी चेक करतायत आणि चला षटकार नाहीये, बॉल अडवला आणि या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागले त्या 12. गोलंदाज तयार, हा पुढचा बॉल शॉर्ट पिच टप्पा मागे घेतला आणि दिशा भरकटली गोलंदाजानं. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा येतोय. या एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 13 धावा धाव फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाज तुषार गावडे हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कर पाहायला मिळतोय. चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्याने खरं तर टप्पात चुकला त्याचा खरं तर आणि दिशा भरकटली. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉल असल्याचा आणि व्हाईट बॉलच्या मदतीने अवांतरच्या रूपामध्ये अवांतर धावा भार्गव या महत्वाच्या ठरल्या जातात दुसऱ्या इनिंग मध्ये. आणि या 2 वाईड फेकले खरं तर तुषार गावडेनं आणि 15 धावा धाव फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सटीक लाईन अचूक टप्प्यावरती चेंडू तुम्हाला फेकणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण स्पर्धा. खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं या स्पर्धेमध्ये विजयाच्या समीप जाणं, विजयी होणं हे प्रत्येकाची खरं तर स्वप्न असतं. प्रत्येक संघाला खरं तर उत्कंठा असते. हरिभक्त पारायण वैकुंठवासी संजय काशीनाथ कुपकर स्मृती चषकाची, कारण या संपूर्ण विभागामधले एक दमदार आयोजन म्हणून या स्पर्धेकडे नक्कीच बघितलं जातं. आणि तब्बल 48 संघांना खरं तर या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला गेलाय आणि त्यानंतर एक चांगली स्पर्धा आज आपल्या समोर येत असताना पाहायला मिळते. 3 चेंडू संपलेत. धाव फलकावरती धावा येते 16 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा तयार. शफलून करण्याचा प्रयत्न अगोदर सफल झाले होते, त्यानंतर चेंडूवरती आक्रमण केलं. बघा क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू थांबणार नाही. सरळ चेंडू पेट पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. डीप मध्ये येतोय चौकार. चौकाराच्या साह्यानं धाव फलकावरती धावा लागल्या. तब्बल 20 धावा धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. वीस धावा धाव फलकावरती लागल्या. 4 बॉल आतापर्यंत संपलेत. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी असेल. जरी मगाच्या सामन्यामध्ये आळीअंबिली संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला होता, तरी या मॅच मध्ये ते चांगला खेळ करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे भार्गव. कारण पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग झाली नव्हती, परंतु नाबाद 20 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या. ती जमेची आणि महत्वाची बाजू असेल बल्लाळेश्वर आळी अंबिली संघासाठी. परंतु इथून गोलंदाजांनी विचार केला पाहिजे, विकेट मिळवणं गरजेचं आहे, कारण फलंदाज सेट झालेत आणि शेवटच्या षटकापर्यंत जर का थांबले तर धावा नक्कीच वाढ घेतील. परंतु फिल्डर त्या ठिकाणी होते आणि त्याला चकवा दिला. विकास बघा त्या ठिकाणी नाराज आहेत.
क्षेत्ररक्षकावरती, कारण त्यासाठीच त्यांना उभं त्या ठिकाणी केलं होतं. बॉल अडवायला पाहिजे होता, परंतु सरळ चेंडूला पाठवलंय चौकारासाठी आणि चौकाराच्या मदतीने 24 धावसंख्या. ओके, हा बघ, डॉट बॉल. स्टंपच्या मागे जाऊन हा चेंडू मारला, त्या कारणानं बघा पंचाने सांगितलं हा डॉट बॉल असेल. तुम्हाला जो फटका खेळायचा आहे तो क्रीज मध्ये राहूनच खेळावा लागेल. नशीब खरं तर बलवत्तर गोलंदाज तुषार गावडे या गोलंदाजाचा, त्या कारणानं चौकार वाचला आणि डेड बॉल. अजूनही 2 बॉल असतील, पुन्हा एकदा डॉट बॉल. ओके, बॉल काउंट आहे आणि गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर फिरून मारण्याचा प्रयत्न आणि लेग बायच्या स्वरूपात या चेंडूवरती धाव मिळेल, सिंगल. आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती राखल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय, 21 धावा. चला 12वा खेळाडू आपण लगेच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. 2 षटकांच्या अखेरीस बिनबाद ही जमेची बाजू, 21 धावा धावफलकावरती. चला षटक क्रमांक 2 होते समाप्त. ड्रिंक्स ब्रेक संपलाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाज अलंकार कोंडिलकर तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उंचपुरा बांध्याचा हा गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कर असेल. सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी आपण त्याची पाहिले, परंतु या पहिल्या चेंडूवरती हे 2 फलंदाज खरं तर सेट झाले होते. आक्रमण चढवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी आणि झेल फार चांगला गॅदर केला गेला. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती, फलंदाज बाद. चला पंचांना विनंती, मॅच लगेच चालू करायची आहे. आणि तिसरं षटक मैदानावरती अलंकार कोंडिलकर आपल्याला पाहायला मिळते, ज्यानं पहिल्या चेंडूवरती घेतली विकेट. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नवीन आलेला फलंदाज शिवा राठोड स्ट्रायकर एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. हा पुढचा बॉल, चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेल पकडला जातोय लॉंग ऑफला. विकेट क्रमांक दुसरी विकेट डाऊन होतीये. नंबर क्रमांक 3 वर गेलेला फलंदाज शिवा राठोड स्वस्तात होतोय बाद आणि फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अलंकार कोंडीकर आपल्याला पाहायला मिळते. पहिली विकेट हॅट्रिक होणार का? आणि यावेळेला संधी निर्माण झाली नाही, परंतु
वन बाउन्स चेंडूला अडवलं गेलं. संधी निर्माण झाली होती खरं तर ट्राय केला असता कदाचित तर विकेट हॅट्रिक झाली असती, परंतु या चेंडूवरती मिळतील एकच धाव आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फार चांगलं षटक गोलंदाज अलंकार कोंडिलकर या ठिकाणी हँडल करताना पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती चांगला फटका सरळ चेंडूला पाठवलंय षटकारासाठी आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवरती. धावसंख्या धावफलकावरती लागली. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न. गोलंदाज हुशार आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता आणि फलंदाज या बॉलवरती बाद. खराब चेंडू पाहायला मिळतोय. बिमरचा नो खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळाली. सर्व काही सुरळीत चालू होतं आतापर्यंत. अलंकार कोंडिलकर ज्यानं विकेट मिळवल्या त्या 3 विकेट या ओव्हरमध्ये त्यांनी मिळवल्या, परंतु हा खराब बॉल आणि या चेंडूवरती मिळाल्या त्या टोटल 2 धावा. 2 धावसंख्येच्या बढतीनं 30 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि गोलंदाज लाजवाब कामगिरी. या चेंडूवरती पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. झेल या ठिकाणी पकडला जरूर गेला, परंतु फ्री हिट या चेंडूवरती होता. त्या कारणानं फलंदाज मात्र बचावलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3-5-31 धावसंख्या धावफलकावरती. अलंकारचं कौतुक करणं गरजेचं आहे, परंतु एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी केली आणि 3 विकेट महत्वपूर्ण त्यांनी मिळवल्या. शेवटचं तर स्लॉग ओव्हरचं षटक बाकी असणार. या 6 बॉलमध्ये कितपत धावसंख्या धावफलकावरती येईल भार्गव हे पाहणं गरजेचं आहे, कारण समोरच्या संघामध्ये नीरज गावडे, विकास गावडे सारखे फलंदाज आहेत आणि त्यांच्या विरोधात जर तुमचा निभाव लागायचा असेल तर तुम्हाला या सुरुवातीच्या बॉल पासून आक्रमण चढवावे लागतील. 40-45 धावसंख्येपर्यंत तुम्हाला जावं लागेल, अन्यथा दुसरी इनिंग जड होताना पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. बल्लाळेश्वर आळंबोली संघ सुद्धा काय कच्च्या गुरुचा चेहरा नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले चांगले गोलंदाज आहेत. हे त्यांनी पहिल्या इनिंग मध्ये दाखवून दिलं. अगदी माफक आव्हान होतं 30 चेंडूमध्ये 42 धावांची गरज होती पाली टीमला, परंतु त्या धावा त्यांनी डिफेंड केल्या. म्हणजे गोलंदाजीचा तोफखाना असलेला बल्लाळेश्वर आळंबोली संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. 2 तगडे संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. तत्पूर्वी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क गोलंदाज विकी कोंडिलकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजय कोंडिलकर यांचे छोटे भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी कोंडिलकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना. हा पुढचा चेंडू चांगला फटका ऑफ स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतील. चेंडू अडवायचा प्रयत्न केला आणि बघा फार चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू अडवला आणि या चेंडूवरती धाव मिळणार 3, परंतु बघा टाळ्यांच्या खरं तर गजर होतं, कारण यतीन फार चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतायत. जीवाच्या आकांताने चेंडूच्या मागे धावले पडले आणि त्यांना माहिती आहे आपल्याला या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे, कारण त्यांच्या मित्राचं आयोजन आहे. अनिकेत निकम आणि यतीन गावडे खरं तर एक चांगली मैत्री या दोघांमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि त्यांच्या स्पर्धेचा
विजयाचा साक्षीदार होण्यासाठी खरं तर ही धडपड यतीन यांची आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विसावतोय तो विकास गावडे यांच्या हातामध्ये आणि त्यानंतर धाव मिळणार नाहीये. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. परंतु जांभिवली संघामध्ये सर्व काही सुरळीत चालू आहे. परंतु विशाल गावडेची कमतरता अनिकेत निकम आम्हाला सांगतात. विशाल गावडेला या सामन्यामध्ये खेळणं गरजेचं होतं, परंतु या चेंडूवरती आलाय चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलकात जाऊन पोहोचेल. 38 धावा धावफलकावरती. 4 धावा या चेंडूवरती आल्यात आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या चांगल्या अवस्थेवरती पाहायला मिळते. 38 धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाज विकी पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत 3 बॉल संपले. 3 बॉल मध्ये त्यांनी 7 धावा जरूर खर्ची केल्यात. हा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. यतीन आहेत त्या ठिकाणी. चेंडूच्या मागे येत आहेत. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक मिळाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथे संधी निर्माण झाली आहे. रनआउट आहे की नाही हे आता चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. कारण 2 फलंदाज खरं तर एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना फेकी थोडीशी सुमार झाली, परंतु त्यानंतर गॅदर चांगलं केलं ते विकीने आणि फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज मध्ये. फलंदाज बघा पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 40 धावा ज्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत होती अळिंबोली बल्लाळेश्वर अळिंबोली टीम, त्या धावा आता धावफलकावरती निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू विसावलाय. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला वळण दिलं गेलं चेंडूला. चला रनआउट. रनआउट होतोय फलंदाज आणि नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. 40 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. पहिल्या 17चा खेळ मैदानावरती चालू आहे. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 4 फलंदाज बाद झालेत. 5 बॉल संपलेत. शेवटचा एक चेंडू पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. चांगला फटका. क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या मागे धावतात. अलंकार कोंडिलकर त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सुमार दर्जाची फेकी आणि बघा काय घडलं जातंय मैदानावरती. या चेंडूवरती रनआउट जरूर फलंदाज होईल, परंतु धावा मिळतील. 2 धावा जरूर मिळणार. तिसरीचा प्रयत्न असताना विकेट मिळाली आणि या 2 धावेच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये येणाऱ्या 24 चेंडूमध्ये गरज आहे ती कंपल्सरी गावडे जांभिवली टीमला 43 या धावसंख्येची. 43 धावसंख्येची गरज आहे आणि या 43 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या धावा रोखल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो अजिंक्य भाऊड यांना. धन्यवाद. वैकुंठवासी हबब संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि खालापूर तालुक्यामध्ये आपण या अगोदर देखील प्रत्येकाच्या तोंडून ऐकलं की खालापूर तालुक्यामधील एक A1 दर्जेचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. ते वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी यांच्या वतीनं पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला घर बसल्या एन्जॉय करतायत ना, त्या सर्व गोडगोणी प्रेक्षकांचं मी स्वतः अजिंक्य भाऊड आपलं मनपूर्वक स्वागत
या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पाच विकेट गमावल्या पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना अली आंबिवली या टीमनं धावा जमवल्या एकूणच 42 धावा या ठिकाणी जमवलेत आणि 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये ते मोरिया जांभिवली टीमला. या ठिकाणी आपण पाहतोय की माजी सरपंच आदरणीय सुनीलजी गायकवाड यांच्याकडून बॅक टू बॅक जर 3 षटकार आले ना फलंदाजांच्या बॅट मधून तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. हॅलो हॅलो चेक. रोहन गावडे आमचे मित्र या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करतायत. एक बेस्ट मृदुंगवाणी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो मृदुंग वादक त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रोहन गावडे आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल त्यांच्या माध्यमातून. जांभिवली मोरिया जांभिवली टीमसाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. पहिल्या चेंडूवरती हा दर्जेदार फटका परंतु एक धाव या चेंडूवरती मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फंबल झालं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट करण्यात येतात. पहिल्या 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती जॉईंट होतील. 43चा करायचा आहे पाठलाग आणि 2 धावा आहेत त्या धावफलकावरती. टार्गेट जास्त नाही आहे 4 षटकामध्ये. प्रत्येक षटकामध्ये 11.00च्या सरासरीने या ठिकाणी धावायचं आहे आणि इथून चांगली बॅटिंग नीरजला करावी लागेल. हा फटका या ठिकाणी फसला होता. थर्डमॅन सीमारेषेच्या अगदी जवळ चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जातात. हरिओम रोकडे हा गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती येतोय ज्याने पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या जातात आणि प्रत्येक चेंडूवरती जर दुहेरी धाव आली ना ती लाभदायक असेल. बॅटिंग करत असताना मोरिया 11 जांभिवली टीमसाठी आमच्या ऑफिशियल पंच मेन पंचाच्या भूमिकेत शंकर पारंगे सर, स्क्वेअर लेग पंच नरेशजी म्हात्रे सर, अगदी ऑफिशियल पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांची पंचांची चांगली भूमिका ज्यांनी पार पाडली आहे त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पूर्ण स्क्वॉड आपण जर पाहिलं ना कॉमेंट्री बॉक्स मध्ये चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने 8 धावा आहेत त्या धावफलकावरती. नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी एकीकडे मोरिया जांभिवली आणि त्यांच्या विरोधात निर्वी 11 साई समर्थ बल्लालेश्वर अली आंबिवली या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत. पहिलं सत्र संपवलं अली आंबिवली टीमनं. बॅटिंग करत असताना त्यांनी धावा जमवल्या 42 आणि 43 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय ते मोरिया जांभिवली टीम समोर. आणि काय स्टार्ट दिलंय फलंदाज नीरजनं. या अगोदर देखील आम्ही पाहिलं कित्येक स्पर्धेमध्ये 4-5 स्पर्धेमध्ये नीरज गावडेची चांगली बॅटिंग बहरताना आपण पाहिलेली आहे. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी नाहीये. चला सर्व स्वयंसेवकांना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपण बाउंड्री लाईनचा ताबा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सर्व स्वयंसेवक त्यांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे कारण की उर्वरित शेवटचे आता 2 सामने बाकी आहेत. अक्षय आंबरे यांच्याकडून संध्याकाळी त्या सर्व स्वयंसेवकांसाठी शर्मा देण्यात येईल. हा फटका दमदार फटका
बसलाय की काय असं वाटलं होतं, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. नीरज गावडेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा दर्जेदार चौकार, ज्याचे पिताश्री अण्णा गावडे जे रायगड 40+ रायगड जिल्ह्याचे 40+चे अध्यक्ष आहेत. आणि त्या खऱ्या अर्थात त्यांचे पिताश्री जर अजूनपर्यंत जर 40+चं क्रिकेट खेळत असतील ना, तर त्यांच्या मुलाने काय केलं पाहिजे मैदानाच्या आतमध्ये हे चित्र आपण पाहतोय. आणि त्यांचा सुपुत्र नीरज मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. 12 धाबा त्या पलकावरती, ज्या धाबा हव्या होत्या ना जांभेली टीमला, त्या धाबा जमवल्यात. महत्वाची विकेट होती या मॅच मध्ये. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलला या ठिकाणी दिलंय प्राधान्य आणि सिंगलच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 13 या धाबा संख्येवरती. शेवटच्या आता 18 चेंडू आणि 29 धाबा संख्येची गरज आहे. 30 धाबा संख्येची गरज आहे. 43चा करायचा होता पाठलाग. 42 धाबा संख्या जमवली पहिल्या सत्रामध्ये. शेवटच्या आता 18 चेंडू आणि 30 धाबा संख्येची गरज आहे. खूप चांगली स्पर्धा. प्रत्येकाची आपण बाईट या स्पर्धेमध्ये घेतली आणि त्यांनी सांगितलं की खालापूर तालुक्यामधील A1 आयोजन जर कोण करत असेल तर अनिकेत निकम आणि त्यांचं संपूर्ण खऱ्या अर्थानं वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी, ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी यांची मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिकेत निकम यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी पात्र समजलं, त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. आमच्यासारख्या छोट्या समालोचकाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल अनिकेत निकम तुमचे देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. तुम्हा आम्हा लाडोबी टीमचा कॅप्टन किंवा कोणताही खेळाडू या ठिकाणी उपस्थितीमध्ये असेल ना, तुम्हाला हे कॉल आम्ही या ठिकाणी देतोय. शिवा राठोड बॉलिंग ट्रॅक वरती येतो आणि भव्य स्वागत केलं. या फटक्यासाठी ओळखलं जातं फलंदाज नीरज गावडेला आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. नीरज गावडे असा फलंदाज आहे ना, या अगोदर त्याला आम्ही हँडशेक केलं की कित्येक स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग नीरज गावडेची आपण पाहिलेली. कित्येक स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग करणारा फलंदाज आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार येतोय. उमेश गावडे शेतीचे उद्योजक, त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बॅक टू बॅक जर 3 षटकार आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज, 3000 रुपयाचा कॅश प्राइज लावलं या ठिकाणी बॅक टू बॅक 3 षटकारासाठी सुनीलजी गायकवाड यांच्या माध्यमातून. माझे सरपंच सुनीलजी गायकवाड अक्षय आंबरे सांगतायत की जर शर्माचा विषय आला तर त्या ठिकाणी अर्षद महाडिक यांनी सीमारेषा त्या ठिकाणी गाठली. हा हसी मजाकचा विषय आहे, परंतु सर्वांना साथ आहे. अनिकेत निकम देखील त्या ठिकाणी आहेत. अनिकेत निकम या ठिकाणी 50 शर्मा आणू शकतील. त्यापेक्षाही जास्त मी थोडं कमी बोललो, परंतु त्यापेक्षाही जास्त शर्मा ते या ठिकाणी आणू शकतील. परंतु कोणालाही आसरेवाडी गावामध्ये पैशाची कमी नाही आहे आणि त्याकरता आपण पाहतोय ना, प्रत्येकावरती प्रेम ते या ठिकाणी आवर्जून व्यक्त करतायत. दिनेश आंबरे देखील त्या ठिकाणी सीमारेषा त्यांनी गाठलेली आहे, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. प्रत्येकाची साथ आहे. ज्यावेळी तुम्ही एक चांगला म्हणजे एक स्पर्धा तुम्ही चांगली ऑर्गनाईज करताना, त्यावेळी तुम्हाला सगळ्यांनी ठामपणे इथे उभं राहणे गरजेचं आहे. मग त्यामध्ये स्वप्नील खोपकर असतील, अक्षय आंबरे असतील, संदेश खोपकर असतील, त्यानंतर अर्षद महाडिक असतील, ओमकार यादव असतील, अनिकेत निकम असतील, सूरज महाडिक असतील, गौरव महाडिक असेल, या सर्वांची साथ आहे ना जातीनं या ठिकाणी आहे. आणि अविनाश पारंगे सर आपण पाहिलं ना, कोणतीही स्पर्धा सहजरित्या होत नाही, त्यासाठी तुम्हाला भरीव योगदान द्यावं लागतं. आणि त्याकरता आपण पाहतो ना, खालापूर तालुक्यातील एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शिवा राठोड तयार आहे. 3 मध्ये 9 धावा. काय फटका आहे, आपलातून फटका. स्वप्नील खोपकर देखील सांगतायत की हा कडक फटका मारला फलंदाज आमचे पप्पन येते, पप्पन मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. संकेत जांभळे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना देखील आपण विनंती करूया की सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं.
बॉल तयार. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये आपण काय एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतली जात नाहीये. यस नो वेट या 3 शब्दांना जर तुम्ही क्रिकेटमध्ये स्थान दिलं ना तर तुम्ही चांगले क्रिकेटर घडू शकता आणि त्याच शब्दाला स्थान दिलं नो. गोलंदाज फलंदाज या ठिकाणी नीरजनं आणि गोलंदाज आपण पाहतो ना शिवा राठोड अध्यापक 16 धावा ज्या अलीकडच्या मॅच मध्ये ना त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज या षटकामध्ये खऱ्या अर्थाने मागणा ठरतोय. नीरज ऑन स्ट्राईक वरती. अविनाश पारांगे यांच्या तोंडामध्ये साखरपुडा असं म्हणत असतील जांभिवली टीमचे पाठीराखे आणि या ठिकाणी येतो षटकार. जसं ते या ठिकाणी सांगतायत ना कुठल्या चेंडूवरती डॉट बॉल येईल, कुठल्या चेंडूवरती विकेट येईल, कोणत्या चेंडूवरती षटकार येईल त्याचं भागी त्या ठिकाणी खरं ठरतंय. जरी ते पंच असतील ना तरी ते दोन्ही बाजूने बोलतायत की कोणता चेंडू डॉट बॉल येईल, कोणत्या चेंडूवरती विकेट येईल, कोणत्या चेंडूवरती षटकार येईल आणि ते जसं बोलतायत ना तसंच घडतंय. षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 39 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 12 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. आम्ही अक्षय आंबरे यांना आठवत असेल कदाचित आम्ही त्या दिवशीच बोललो होतो की जांभिवली संघ असा संघ आहे ना या 8 संघामध्ये जो काही करू शकतो. आणि एक लाडीवली संघ आम्ही तुम्हाला सांगितलं होतं त्याच दिवशी ज्यावेळी तुम्ही आम्हाला लाईव्ह लॉस दाखवलं होतं त्याच वेळेला आम्ही सांगितलं की एक लाडीवली आणि एक जांभिवली संघ या स्पर्धेमध्ये काही करू शकतं. होत्याचं नव्हतं करण्याची ताकद या संघाकडे आहे. प्रफुल्ल पाटील सांगतायत की आमचा बोरले संघ आणि जरूर आम्ही तो संघ आमच्या मुलीच्या नावानं या स्पर्धेमध्ये उतरवणार आहोत आणि ही ग्वाही त्यांना आम्ही या ठिकाणी देतोय. संकेतजी जांभळे यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल संकेतजी जांभळे म्हटलं तर आपले मित्र अनिकेत निकम यांचे देखील फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांना आपण विनंती करूया की आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती यावं. बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. यावेळेस चेंडूला सन्मान दिला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतली जात नाहीये. केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 36 या धावसंख्येवरती. नीरज गावडेची महत्वाची विकेट आम्ही सुरुवातीला सांगितलं परंतु आता ते विकेट प्राप्त करून कोणताही उपयोग होणार नाहीये. शेवटचे आता 10 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. चांगली बॅटिंग आज संघासाठी करत आलाय. दुसरी धाव धोक्याची परंतु तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. रेफर मागले जात आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. प्रदीप राऊत म्हणजे अर्थात बबूर राऊत यांचे पिताश्री राम राऊत यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. बबूल राऊत म्हणजे आसरेवाडी गावचे जावई पंच फलंदाज बाद आहे. राम राऊत यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. स्वप्नील कोपकर यांना माहिती आहे की नाते संबंध जपणं हे अगदी त्यांच्या रक्तात आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतो प्रत्येकाचा त्यांच्या रक्ताचा जरी माणूस नसेल ना तरी या स्पर्धेमध्ये जो येईल छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. अविनाश पारंगे सर 150 वर्ष राज्य केले इंग्रजांनी या भारत देशावरती. ते संपत्ती नेऊ शकले त्यांना संस्कृती नेता आली नाही आणि त्याच संस्कृतीला जपणारा हा भारत देश महाराष्ट्र राज्य रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामधील अगदी निसर्गरम्य वस्तीमध्ये वसलेलं आसरेवाडी गाव आणि त्यांची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. वैकुंठवासी संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी आणि हा फलंदाज अलंकार कोंडिलकर याच्या बॅटमधून येतोय चौकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. भार्गव ठोंबरे यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. दिवसभरामध्ये कोणताही निर्णय त्यांचा या ठिकाणी चुकला नाही. चौकार येईल प्रोफेशनल गुणलेखक म्हणून त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय आणि हा चांगला फटका अलंकार कोंडिलकरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आम्ही या अगोदर देखील एक मॅच उल्लेख केलं होतं की अलंकार कोंडिलकर असा ग्रेट ऑलराऊंडर या टीमचा तो मॅच मध्ये काही करू शकेल आणि हा सामना जिंकलाय या ठिकाणी मोरिया जांभिवली या टीमनं.
चला नेक्स्ट मॅच साठी आपण लाडिवली टीमचा कॅप्टन आणि जांभिवली टीमचा कॅप्टन आणि या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच अलंकार कोंडिलकर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. धीरजने चांगली बॅटिंग केली होती. 28 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्यांनी खेळली होती, परंतु अलंकार कोंडिलकर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला अलंकार आपण यायचंय. अर्षद माडिक यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. ओव्हर किती असेल अनिकेत? 4 ओव्हर. हॅलो हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय अलंकार कोंडिलकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अर्षद माडिक यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय.